रोह्यात तटकरेंनी गड राखला. वनश्री शेडगे नगराध्यक्षपदी होणार विराजमान. अजित पवार गटाचे 18 नगरसेवक विजयी. प्रतिस्पर्धी पक्षांना मोठा धक्का. रायगडच्या आगामी सत्ताकारणात तटकरे कुटुंबांचा वरचष्मा राहणार. रोहा नगर परिषद निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आपला बालेकिल्ला कायम राखत जोरदार विजय मिळवला आहे. नगरसेवक पदाच्या निकालातून रोह्यात राष्ट्रवादीची एकहाती पकड अधिक भक्कम झाल्याचं स्पष्ट दिसून आले आहे. एकूण नगरसेवकांच्या संख्येत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तब्बल 18 नगरसेवक विजयी झाले असून भाजपचा 1 तर शिवसेना शिंदे गटाचा 1 उमेदवार निवडून आला आहे. या निकालामुळे प्रतिस्पर्धी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. बहुतांश प्रभागांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला. स्थानिक पातळीवर केलेली मजबूत संघटनात्मक बांधणी, शहरातील मूलभूत प्रश्नांवर घेतलेली आक्रमक भूमिका आणि मतदारांशी थेट संपर्क साधण्याची रणनीती याचा पक्षाला मोठा फायदा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. या निकालामुळे आगामी स्थानिक सत्ताकारणात राष्ट्रवादी आणि तटकरे कुटुंबांचा वरचष्मा कायम राहणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवार वनश्री समीर शेडगे यांनी 4695 मतांच्या भक्कम फरकाने विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब केला. या निवडणुकीत वनश्री समीर शेडगे यांना 8586 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिल्पा अशोक धोत्रे यांना 3891 मते मिळाली, तर नोटा पर्याय 231 मतदारांनी निवडला. निकाल जाहीर होताच रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. फटाक्यांच्या आतिषबाजी, घोषणा आणि जल्लोषात हा विजय साजरा करण्यात आला. या निकालामुळे रोहा नगर परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता अधिक मजबूत झाल्याचे अधोरेखित झाले आहे. प्रतिनिधी अक्षय जाधवसह तेज मराठी न्यूज, रोहा, रायगड. अरे टाइगर है, टाइगर अभिषेक भाई तुम आगे बढ़ो, भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।